परिधान केली जाक्षणी वर्दी अंगावरती, वाळून जीवन टाकले आम्ही देशावरती. सावध आणि दक्ष राहणे हेच ध्येय सर्वांचे. गुंड पुंड दुश्मनापासून रक्षण या देशाचे. माघार नाही माहित आम्हा लढतो प्राणपणाने. विजयाने फडकवू तिरंगा आमच्या बलिदानाने. ही वर्दी अभिमानाची, सलाम वर्दी, सलाम वर्दी. नमस्कार. सलाम वर्दीमध्ये तुमचे मनापासून स्वागत. वर्दीचा हा शब्द आपण काढला तर अंगावरती काठा उभा राहतो. आणि वर्दी म्हणजे असंख्य आपले भारतवासी वर्दी घालतात आणि देशाची सेवा करतात. वर्दी म्हणजे आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, तटरक्षक म्हणजे कोस्टगार्ड, पोलीस, अग्निशामक दल, फायर ब्रिगेड, होमगार्ड्स, पॅरामिलिटरी फोर्सेस ज्याच्यात CRPF, CISF, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, ITBP आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड. हे असे जे लोक आहेत त्यांना आमचा सलाम. त्या वर्दीला सलाम ज्याच्यामुळे आपण आज सुरक्षित आहोत. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, दे गेव देअर टुडे फॉर अवर टुमॉरो. म्हणजे आज त्यांनी आपलं बलिदान दिलं जे उद्या आपण सुखात राहू. आणि ह्या आजच्या कार्यक्रमात आपल्याबरोबर आहेत आमचे पाहुणे ज्यांनी देशाची सेवा केली आहे, ज्यांनी जवळजवळ 2 दशक प्लस त्यांनी इंडियन एअरफोर्समध्ये सेवा केली आहे, देशाची सेवा केली आहे आणि आपला जो आकाश आहे त्याचं संरक्षण केलं आहे. स्वागत आहे विंग कमांडर नितीन पुरंदरे. थँक्यू. तर तुम्हाला जे इन्स्पिरेशन होतं, प्रेरणा होती, ती तुम्हाला कुठनं मिळाली? मला नशिबाने इन्स्पिरेशनसाठी कुठे बाहेर जावं नाही लागलं. माझ्या घरातच माझे वडील एअरफोर्समध्ये होते. त्यांनी 36 वर्ष एअरफोर्समध्ये काम केलं, रिटायर झाले. किती? 36. 36. बरोबर. आणि माझे 22 मिळून म्हणजे 58 वर्ष होतात आमची. एनिवेज, तर रोज घरामध्ये आमच्या एअरफोर्सचं वातावरण होतं. लहानपणापासून मी एअरफोर्सच्या स्कूल्समध्ये गेलो किंवा एअरफोर्सच्या कॅम्पसमध्ये वाढलो, तिकडे खेळलो. तर मला इन्स्पिरेशनसाठी जास्ती काही बाहेर नाही जावं लागलं. रोज विमानांचे आवाज घराच्या वरनं जायचे. तर इट वॉज नॅचरल दॅट वन ऑफ अस, आम्ही दोघं भाऊ होतो, तर आमच्याकडे कोणाला तरी इंटरेस्ट येईलच. तर माझे मोठे भाऊ मर्चंट नेव्हीला गेले, पण मी एअरफोर्समध्ये आलो. वडिलांची पोस्टिंग वेगवेगळ्या एअरफोर्स स्टेशनवर झाली, इन्स्टिट्यूशन्समध्ये झाली. तिकडे त्यांचे जे कलिग्स पण होते त्यांच्याकडनं पण तुम्ही काहीतरी शिकला असाल. तुम्ही जेव्हा त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहता तर प्रत्येक माणूस तुमचा इन्फ्लुएन्सर बनतो. आयदर ए गुड इन्फ्लुएन्स ऑर ए बॅड इन्फ्लुएन्स. लकीली आहे म्हणजे मला चांगले इन्फ्लुएन्सेस मिळत गेले सगळीकडे, मोटिवेशन मिळत गेलं आणि मला डिसिजन घ्यायला काही जास्ती कठीण नाही राहिलं की एअरफोर्समध्ये जावं. तुमचे वडील पुण्याला होते आणि तुम्ही वाड्या कॉलेजमध्ये म्हणजे जे फारच फेमस वाड्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकत होता. डेक्कन जिमखानावरती जेव्हा तुम्ही फिरत असाल तेव्हा तिकडे रविवारी मला वाटतं NDAचे कॅडेट्स येतात. क्रू कट, ती NDAची टाय, मला वाटतं ग्रे कलरचा पोशाख असतो. हो, ग्रे पॅन्ट आणि ब्ल्यू शर्ट. आणि त्यांना बघून सुद्धा तुम्हाला जास्ती अशी स्फूर्ती आली? म्हणजे दे आर नॅचरली, म्हणजे ते इतके अट्रॅक्टिव्ह असतात की आपल्याला असं बनावं नक्कीच वाटतं. आणि त्यापेक्षाही जास्त माझा एक मित्र होता, तो 3 वर्ष मोठा आहे, तो अजूनही एअरफोर्समध्ये आहे. ही इज नाऊ एअर वाईस मार्शल. तर ही वॉज इन NDA दॅट टाईम. तर तो NDAमध्ये असताना मी 2-3दा भेटायला गेलो आणि मला इतकं सगळं छान वाटलं की इट इज सो अट्रॅक्टिव्ह. आणि आईवडिलांनाही वाटलं की NDAला गेलास तर आम्हालाही खूप आनंद होईल आणि अभिमान वाटेल. तर तुम्ही आता म्हणाला की तुम्हाला प्रेरणा तुमच्या वडिलांकडनं मिळाली, तुमच्या मित्राकडनं मिळाली आणि बाकीच्या लोकांकडनं पण मिळाली. बरोबर. NDAची तयारी, पुन्हा हा प्रश्न मी का विचारतो, कारण आपले जे हा जो कार्यक्रम आहे बघतायत, लहान मुलं बघतायत, त्यांचे आईवडील बघतायत. तुमच्या आईवडिलांना म्हणाले की तू NDAला जा, तसंच आम्ही इच्छा करतो की आजचे आईवडील त्यांच्या मुलांना म्हणू देत की तू NDAला जा. तयारी कशी होती? NDAची तयारी माझी म्हणजे आता NDA हे माणसाचं ओव्हरऑल व्यक्तिमत्व वाढवतं. तिथे म्हणजे आपण फक्त अभ्यास करून चालत नाही, फक्त आउटडोर्स करून चालत नाही.
आणि डिसिप्लिन इज ऑल्सो मस्ट. तर या 3-4 गोष्टी आहेत त्या तुम्हाला सुरुवातीपासनं अंडरस्टँड कराव्या लागतात. आणि त्याप्रमाणे मी NDAची रिटर्न परीक्षेसाठी जास्ती अभ्यास नाही केला ॲक्च्युली. IITची प्रिपरेशन करत होतो, तर त्याच्यामध्ये मला NDAच्या रिटर्न परीक्षेचा काही जास्ती त्रास नाही झाला. इट वॉज फक्त तुम्हाला लागतात ते सायन्स सब्जेक्ट्स लागतात, मॅथमॅटिक्स लागतात, इंग्लिश लागतं आणि जनरल नॉलेज हे महत्त्वाचं खूप आहे त्याच्यामध्ये. आपल्याला ओव्हरऑल अवेअरनेससाठी ॲकॅडमिक्स आपण करून जातो, पण जनरल नॉलेजचं आपल्याला मराठी माणसांना म्हणजे आमच्या काळात जे असायचं एक्सपोजर नसायचं. दुसरी गोष्ट तुमची म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड आपण जे म्हणतो SSB, त्याच्यात काय काय असतं? कारण हे बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड एअरफोर्ससाठी आता त्याच्यामध्येही बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन्स असतात, एक पायलट ॲप्टिट्यूड बॅटरी टेस्ट म्हणून PABT असते. त्याच्यानंतर मग तुमचे जे IQ असतात त्याच्या टेस्ट असतात आणि मग पर्सनल इंटरव्ह्यूज असतात, ऑब्स्टॅकल टेस्ट क्लिअर्स असतात. अशा बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पद्धतींनी माणसाला जज केलं जातं त्या. आणि आपण काय लहान मुलं असतो. मी किती 16 वर्षाचा होतो जेव्हा गेलो, तेव्हा काही एक्सपोजर नसतं आपल्याला. मी फक्त खेळायचो, थोडाफार अभ्यास करायचो, बाकी काही. तर तसं मी काही प्रिपेरेशन नाही केलं. आणि माझ्या मित्राकडे गेलो तर तो म्हणला, तू प्रिपेअर नको करूस, नॅचरल जा, लेट युअर नॅचरल इन्स्टिंक्ट कम आउट आणि दॅट विल टेक यू फर्दर अहेड इन लाईफ. तर आय वेंट बाय हिज वर्ड आणि मी कुठलाही कोर्स जॉईन नाही केला, फक्त नॉर्मल खेळलो, नॉर्मल पॉझिटिव्हिटी ठेवली आयुष्यामध्ये. आणि ऑब्स्टेकल ट्रेनिंग तसं काही अवघड नाही वाटलं मला. खेळण्याची ज्याला सवय असते तर इट वॉज क्वाईट दिस थिंग. पण आजकाल इतके चांगले चांगले कोर्सेस अवेलेबल आहेत, तर ज्याला ह्या गोष्टींमध्ये खूपच सिरियसली हे करायचं आहे तर इट्स अ गुड वे टू गो अबाउट इट, की ट्रेनिंग घ्यावी अशा ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काहीही गैर नाही. NDAचे दिवस मला वाटतं फारच अजूनही आठवण येत असतील. NDAचे दिवस म्हणजे आपलं म्हणजे आज कोणी ex-NDA भेटलं तर आपल्याला काही इंट्रोडक्शन लागत नाही. सगळे त्याच ग्रिलमधनं गेलेले असतात. आणि NDAचा दिवस सुरू होतो तो सकाळी 5 वाजता आणि तो संपतो कधी माहिती नाही आपल्याला. पुन्हा सकाळी 5ला सुरू होऊन जातं. सकाळी 5ला उठायचो मी. त्याच्यानंतर मग विदिन हाफ एन आवर तयार वगैरे होऊन खाली आमचं मस्टर असायचं. त्याच्यानंतर पहिले 3 तास असतात ते आउटडोर्सचे असतात. त्या आउटडोर्समध्ये इतकी व्हरायटी आहे. PT आहे, ड्रिल आहे, स्विमिंग आहे, हॉर्स रायडिंग आहे, क्रॉस कंट्रीज आहेत किंवा मिलिटरी ट्रेनिंग असते ते असतं. या सगळ्यांचा समावेश असतो. आठवड्यामध्ये तुमचं पूर्ण रुटीन ठरलेलं असतं. ते 3 तासानंतर तुम्ही जेव्हा ब्रेकफास्टला येता तेव्हा इतकी भूक लागलेली असते की समोर काय येईल ते माणूस खाऊन जातं. आणि कितीही असलं तरी म्हणजे बाहेरच्या लोकांना वाटतं ह्यांचा डाएट एवढा कसं काय. मला असं ऐकण्यात गेल्याने मी थोडं बघितलं पण आहे की कॅडेट्स मेट्समध्ये आपण जेव्हा ब्रेकफास्ट किंवा लंच डिनर करतात तर असं सज्ज बसलेले असतात. प्लेटचा आवाज येत नाही, काटे चमच्याचा आवाज येत नाही. हा डिसिप्लिन मला वाटतं पुढे 20-25 वर्ष तुम्हाला आयुष्यात फार महत्त्वाचा असतो. हो, ॲक्च्युली NDAच्या प्रत्येक गोष्टीमध्येच डिसिप्लिन आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट आपण करायला गेलो, वेदर आपण जेवण करतो आहे, वेदर आपण चालतो आहे रस्त्यावरती, वेदर आपण पळतो आहे. तुम्ही कधी NDAला गेला असाल तेव्हा पाहिलं असेल, लोक 6-6च्या स्कॉट्समध्ये चालतात, सायकली जातात त्या 6-6च्या स्कॉट्समध्ये जातात. जेवायला बसतो तर पूर्ण अकॅडमीमध्ये बसलेले लोक टोटल जवळजवळ 2000 लोक असतात. तुम्हाला काही कटलरीचा आवाज येणार नाही त्या दिवशी. उत्तम. पासिंग आउट परेड, अरुण खेत्रपाल स्क्वेअर आणि अंतिम स्टेप काय शेवटचा पग, तो दिवस काहीतरी अचीव केल्यासारखं वाटतं नक्कीच. कारण आपण बरीच मेहनत केलेली असते त्या 3 वर्षांमध्ये. बरंच डेडिकेशन केलेलं असतं, बरंच सॅक्रिफाईस केलेलं असतं. मी माझ्या मोठ्या भावाच्या लग्नाला जाऊ नाही शकलो, पुण्यात होतो. अरे बापरे. तर सॅक्रिफाईसही केलं. आणि हे सगळं पाहिल्यावरती जेव्हा तुम्ही फायनली बाहेर पडता तेव्हा 2 फिलिंग्स असतात. एक सुटका झाली आणि एक काहीतरी अचीव केलं. आपण आपल्या पोस्टिंगकडे जाणारच आहोत, पहिल्या पोस्टिंगकडे. पण त्याच्यानंतर तुम्ही गेला डेंडिगोलला, एअरफोर्स अकॅडमी. आणि एअरफोर्स अकॅडमी नंतर तुम्ही दुसऱ्या एव्हिएटरच्या
कोर्ससाठी सुद्धा गेला, पण आधी एअरफोर्स अकॅडमीबद्दल थोडंसं सांगा. एअरफोर्सची ट्रेनिंग तुमच्या नॉर्मली NDAच्या लास्ट सेमिस्टरमध्ये सुरू होऊन जाते. तिकडे तुम्हाला एअरफोर्सचे सगळे सब्जेक्ट्स, एरोडायनामिक्स, एरो इंजिन्स आणि ह्याचं बेसिक ज्ञान दिलेलं जातं. आणि पुढे ग्लायडिंग होते. ग्लायडिंगचे आम्ही जवळजवळ 60 ते 65 लॉन्च करतो. आणि ह्या बेसिक ट्रेनिंगनंतर तुम्ही AFAला जाता एअरफोर्स अकॅडमीमध्ये. मी जेव्हा एअरफोर्स अकॅडमीला गेलो तेव्हा मी किरण म्हणून विमान चालवलं आणि त्यानंतर हकीमपेटला गेलो, तिकडे इश्करा म्हणून विमान चालवलं. असे 6 महिने 2 विमानं चालवली. एअरफोर्स अकॅडमी नंतर बाहेर निघाला, हो. तिकडे पासआउट झाले आणि ती तुम्हाला ही विंग मिळाली. म्हणजे हे बरोबर. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जे विंग मिळालं. आपण विंगबद्दल बोलणारच आहोत, पण त्याच्यानंतर तुम्ही ट्रान्सपोर्ट सिलेक्ट केलं. बरोबर. फायटर का सिलेक्ट केलं आणि ट्रान्सपोर्ट का सिलेक्ट केलं? त्याचं असं असतं की एअरफोर्समध्ये आम्ही जवळजवळ 70 लोकांचा बॅच होता. तर त्यातले जवळ 35 लोक हेलिकॉप्टर्समध्ये गेले, 10 लोक आम्ही ट्रान्सपोर्टला गेलो आणि बाकीचे 25 का 30 लोक होते ते फायटर्समध्ये गेले. तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात की आपल्या वॅकन्सीज काय आहेत, आपल्या इंटरेस्ट काय आहेत, आपली मेरिट काय आहे. तर माझा चॉईस ट्रान्सपोर्ट होता बेसिकली, कारण मला मोठी विमानं चालवायची होती. पहिली तर मग पोस्टिंग? पहिली पोस्टिंग आम्ही एअरफोर्स अकॅडमीनंतर 1 वर्ष आमची ट्रेनिंग असते ट्रान्सपोर्ट ट्रेनिंग विंगमधून यलहंकाला, एअरफोर्स स्टेशन यलहंका. तर पहिलं 1 वर्ष आम्ही तिकडे AN-32 म्हणून विमान उडवलं. हे रशियन विमान आहे. इट्स ए वर्कहॉर्स ऑफ द एअरफोर्स. ज्यांनी ते विमान फ्लाय केलेलं आहे ते म्हणतात की असं विमान दुसरं असूच नाही शकत आहे. हेवी विमान आणि कॅपेबिलिटी, त्याची कॅपेबिलिटी इतकी चांगली आहे की जेव्हा तुम्ही हिल्समध्ये फ्लाय करता, आर्मीच्या जवानांसाठी आम्ही जेव्हा जेवण ड्रॉप करतो तेव्हा ही जी जशी आपली ही हे दिसती, आपली फ्रेम दिसती आहे, तशी विमानं माउंटेन्स दिसत असतात. हो. इतक्या जवळ अशी माउंटेन्सच्या व्हॅलीज असतात. त्याच्यामधनं आम्ही जातो, खाली उतरतो आणि ड्रॉप करून पुन्हा वरती सोडून येतो. उत्तम. इट इज म्हणजे मी शब्दांमध्ये या गोष्टीला डिस्क्राईब नाही करू शकत. तो फक्त एक्सपिरियन्सेस करावा लागतो. आणि तुम्ही ट्रान्सपोर्ट पायलट असल्यामुळे AN-32 जे विमान होतं ते फक्त ट्रूप्सना फेरी करत नाही, पण सिव्हिलियन्सना, नॅचरल कॅलॅमिटीज असतात, जसं सुनामी झालं किंवा पूर आले, तिकडनं तुम्ही लोकांना उठवता आणि रेस्क्यू करता, नाही का? हे एक मल्टी रोल एअरक्राफ्ट आहे. ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे रोल्स आहेत ॲक्च्युली AN-32मध्ये. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पॅराट्रूपर्सना आम्ही ड्रॉप करतो. त्यांच्यासाठी आपण जे जेवण आणि ॲम्युनिशन आहे, अशा पोस्ट असतात जिथे माणूस जाऊ नाही शकत, चालत म्हणजे काही पोस्ट अशा आहेत जिथे चालत जायला तुम्हाला 12-12 दिवस लागतात. हो. तर तिकडे द ओनली कम्युनिकेशन इज हेलिकॉप्टर्स किंवा एअर ड्रॉप लाईक दिस. ते असं म्हणतात की ड्रास सारख्या जागेला बरोबर वर्षातनं जवळजवळ 7 महिने फक्त स्नो असतो. 17,000 फुटावरती पुन्हा कोणी जाऊ शकत नाही. तर तुम्ही तिकडे आम्ही तिकडे ड्रॉप करतो, जेवण पोचतं आणि त्याच्यानंतर म्हणजे ते साठा करतात आणि वर्षभर ते पुरवतात. ह्याच्यामध्ये बऱ्याच कॉम्प्लिकेशन्सही असतात. वेदर खराब असतं कधी किंवा कम्युनिकेशन्स काही नसतं. तर या गोष्टींमुळे म्हणजे जेव्हा जेव्हा चान्स मिळतो आम्ही त्यांना सफिशियंट ड्रॉप करत राहतो आणि वी स्टॉकअप देअर रिसोर्सेस. एक पायलटचा रोल डिस्कस करतो तेव्हा फॅमिलीबद्दल सुद्धा एक उल्लेख केला जातो. तर तुम्ही एक पायलट आहात. केव्हा केव्हा आपल्या आईवडिलांना, वडील तर होतेच एअरफोर्समध्ये, पण पत्नींना थोडी भीती वाटायची की माझा नवरा पायलट आहे, हवाई जहाज उडवतोय, का असं केव्हाच वाटलं नाही? मला नाही वाटत माझ्या मिसेसनी असं कधी फिलिंग्स आली असेल किंवा काळजी असेल. कारण आय थिंक दे हॅव ॲक्सेप्टेड दिस की आपला नवरा जे काम करतो आहे, इट इज अ डिफरंट जॉब, इट इज अ डिफिकल्ट जॉब. आणि आपल्या फॅमिलीज जे आहेत ते म्हणजे आमचे सपोर्ट लाईन्स असतात. सगळीकडनं बाहेरून आल्यावरती एकदा आपलं घर स्ट्रॉंग असलं, आपली फॅमिली स्ट्रॉंग असली, आणि त्याच्यामध्ये माझ्या मिसेसचा खूप मोठा वाटा आहे. आय थँक हर फॉर बिईंग विथ मी ऑलवेज. ही चर्चा अशीच सुरू राहील. त्यापूर्वी आपण ऐकूया त्यांच्या परिवारांची प्रतिक्रिया. एअरफोर्सचं लाईफ खूप छान लाईफ आहे आणि मी सिव्हिल बॅकग्राऊंडची असल्यामुळे मला फारशी आयडिया नव्हती, पण सिनियर लेडीजनी मला खूप सांभाळून घेतलं, हजबंडनी सांभाळून घेतलं. इट्स रिअली फॅन्टॅस्टिक लाईफ. जेव्हा कारगिल युद्ध सुरू होतं दॅट टाईम आय वॉज प्रेग्नंट, आय वॉज एक्सपेक्टिंग, आणि रोज न्यूज यायच्या तिकडनं. मला माझ्या गायनेकोलॉजिस्टनी सांगितलं होतं की यू शुड नॉट वॉच न्यूज, पण तरी मी बघायची. मला कधी भीती नाही वाटली. शिक्षण स्कॅटर होत नाही,
तुम्हाला एअरफोर्स स्कूल्स असतात एव्हरीवेअर, तुम्हाला लगेच ॲडमिशन मिळते आणि तेच तुमचे एअरफोर्स इज अ फॅमिली फॉर अस. तेच लोक भेटत असतात. सो कधी प्रॉब्लेम नाही आला. एअरफोर्स लाईफ इज टोटली डिफरंट दॅन MBA पर्सन. पायलटची लाईफ इज टोटली डिफरंट. सो आय विल गिव्ह 100 मार्क्स टू पायलट. माझं नाव सुमन खंडेराव पुरंदरे. मला या सर्व्हिसबद्दल माहिती होती. या सर्व्हिसमध्ये मिस्टर असल्याने मला सगळं माहिती होतं, म्हणून मी मुलाला म्हटलं ह्या सर्व्हिसमध्ये गेलेला मला माझा मुलगा आवडेल म्हटलं, आणि त्याला संधी मिळाली. तो जॉईनही झाला, त्यामुळे मला त्याचा खूप आनंद झाला. इतरांनाही त्या ह्या सर्व्हिसमध्ये जरूर जावं, कारण फार गरज आहे आपली जाण्याची. आपल्या देशासाठी म्हणून जायचं आहे. तेव्हा बेशक ह्या सर्व्हिसमध्ये काही हे नाही आहे, छान आहे आणि आरामात करायला हरकत काहीच नाही. विंको असं म्हणतात की द मोर यू स्वेट इन पीस द लेस यू ब्लीड इन वॉर. इंडियन एअरफोर्समध्ये आपण कुठले कुठले कोर्सेस आपण केले आहेत? इंडियन एअरफोर्समध्ये असं आहे की ट्रेनिंग नेहमीच चालू राहतं आपलं ॲज ए पायलट किंवा ॲज ए एअरफोर्स ऑफिसर. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण ज्युनियर कमांडर कोर्स म्हणून असतो, तो करतो. त्याच्यामध्ये बेसिक लिडरशिप ट्रेट्स असतात, आणि त्यानंतर एक डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज कोर्स म्हणून असतो, तो वेलिंग्टनला. तो एक फार प्रेस्टिजियस कोर्स असतो. त्याच्यामध्ये बेसिकली ॲज द ऑफिसर्समध्ये ते जसे जसे ग्रो करतायत रँकमध्ये, दे स्लोली मूव्ह फ्रॉम फील्ड टू स्टाफ अपॉइंटमेंट्स. असं ऐकलं की सगळ्यांना तो कोर्स करायला मिळत नाही, प्रेस्टिजियस कोर्स असतो. हां, नॉर्मली थोडं त्याचं परीक्षा वगैरे असायची, आमच्या वेळेस असायची. आता सिलेक्शन असतं फक्त. तर पण ठीक आहे, एनीवन हू ट्राईज हार्ड कॅन डू इट, नो प्रॉब्लेम्स. आणि मग त्याच्या पुढे आणि काय तुम्ही कोर्सेस केले का? त्याच्यानंतर अजून फ्लाईट सेफ्टीचे कोर्सेस केले मी स्टाफ ह्याच्यानंतर, आणि कन्व्हर्शन एअरफोर्सचे आमची विमानाची कन्व्हर्शन्स असतात, ते चालू असतातच. तर ट्रेनिंग ॲज सच नेवर एंड्स. स्टाफ कॉलेजचं महत्त्व म्हणजे असं सांगतो मी आपल्याला की NDAमध्ये एक जॉईंट ट्रेनिंग असते. बरोबर. आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे तिघं बरोबर असतात. त्यानंतर आपल्या आपल्या सर्व्हिसमध्ये आपण वाढत जातो. तर स्टाफ कॉलेजमध्ये आल्यावरती पहिल्यांदा सगळे तिघं सर्व्हिसचे लोक बरोबर येतात, आणि दे स्टार्ट वर्किंग टुवर्ड्स जॉईंट मॅनशिप. आजकालचं कोणचं युद्ध आहे ते एकटं कोणी फाईट नाही करू शकत. आर्मी एकटी नाही करू शकणार, एअरफोर्स एकटी नाही करू शकणार, नेव्ही एकटी नाही करू शकणार. तर सगळ्यांना जर का बरोबर फाईट करायचं आहे, तर लवकरात लवकर तुम्ही बरोबर काम करणं सुरू करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याला आपण जॉईंटमॅनशिप म्हणतो. त्याची सुरुवात ही स्टाफ कॉलेजमध्ये होते. आणि जेव्हा तुम्ही एकत्र बसून प्लॅनिंग केली आहे, एकत्र बसून ट्रूप ॲडजस्टमेंट, आम्ही तिकडे वॉर गेम्स खेळतो जसे, तर ट्रूप डिप्लॉयमेंट किंवा विमानांची डिप्लॉयमेंट, शिप्सची डिप्लॉयमेंट, ह्याची प्लॅनिंग जेव्हा आपण एकत्र बघतो, तर उद्या जर का आपण स्वतः फ्रंटवरती जेव्हा जातो, तर आपल्याला त्यांचे प्रॉब्लेम्स माहिती असतात, त्यांना आपले प्रॉब्लेम्स माहिती असतात, आणि त्याच्यामुळे काम करणं हे फार सोपं होत जातं. कारगिलचं युद्ध आपण 1965 बघा, 71 बघा, कारगिल, आपण जर सक्सेसफुल झालो तर ह्या कारणामुळे जॉईंट मॅनशिप वॉज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन. आर्मी म्हणजे आता कारगिल हे महत्त्वाचं म्हणजे आर्मीचं युद्ध होतं, पण त्याच्यामध्ये एअरफोर्सचाही वाटा होता, त्याच्यामध्ये नेव्हीचेही वाटा होता आपल्या आपल्या फील्ड्समध्ये. आता ते हिल्समध्ये होतं, तर मग द मेन जॉब वॉज डन बाय आर्मी, बट ऑल अदर फ्रंट्स वर ओपन. एव्हरीवन वॉज रेडी फॉर द वॉर दॅट डे. NDA पासून तुम्ही मग सर्व्हिसमध्ये सर्व धर्म हा आम्ही शब्द ऐकतो. मला वाटतं तुमच्या चेहऱ्यावर एक फार प्रसन्न दिसतो आहे मला. सर्व धर्माबद्दल आम्हाला सांगा. मला ह्या गोष्टीचा फार मोठा अभिमान वाटतो की मला धर्म कोणाचा काय ते माहितीच नाही. सुरुवातीपासून मी पहिले जे काही लहानपण आणि मोठा झालो एअरफोर्समध्ये, इतके रिटायर होऊन आता मला 8-9 वर्ष होतील, तर या 50-52 वर्षांमध्ये मी धर्म पाहिलाच नाही आहे कोणाचा. माणूस कसा आहे पाहिला. माझ्या हिंदू मित्र आहेत, मुस्लिम मित्र आहेत, ख्रिश्चन मित्र आहेत आणि चांगले मित्र आहेत. कोणाकडे मी धर्माच्या ह्यानी नाही पाहिलं. सुरुवातीपासून चर्चमध्ये गेलो आहे मी, सुरुवातीपासून मस्जिदमध्ये गेलो आहे, सुरुवातीपासून टेम्पलमध्ये गेलो आहे, आणि गुरुद्वाऱ्यामध्ये तर लंगर छान असायचंच. तर सर्व धर्म समभाव जे आपण म्हणतो त्याचं उदाहरण मिलिटरीपेक्षा जास्ती चांगलं असूच नाही. मला वाटतं हा देश म्हणजे एक युनिक देश आहे. नाही, ॲब्सोल्युटली. आणि काम करताना काय, आम्ही संध्याकाळी बसलेलो असलो किंवा काम करत असलो किंवा ऑफिसमध्ये बसलो किंवा विमानात बसलो असलो,
धर्म हा नाहीच आहे. आपण तर सगळे एकत्र एक हिंदुस्थानी आहोत, हिंदुस्थानी फौजी आहोत. आपण मुलींबद्दल बोलूया, कारण पुन्हा या कार्यक्रमात लहान मुलांपासून मुलींना सुद्धा प्रेरणा मिळायला पाहिजे आपल्यापासून. तर मुलींना काय ॲव्हन्यूज आहेत? एअरफोर्स अकॅडमी, त्याच्यानंतर फायटर पायलट्स. आजकाल ॲक्च्युली आजकालच्या मुली फार नशीबवान आहेत. त्यांना सगळ्या ॲव्हेन्यूज ओपन झालेल्या आहेत आणि हे सगळं मी सर्व्हिसमध्ये असतानाच सुरू झालं. पहिली मुलगी आमच्या युनिटमध्ये आली तेव्हा आम्हाला वाटायचं की कसं होणार, बट दे वर एक्सेलंट वर्कर्स. म्हणजे आपण एअरफोर्समध्ये फायटर पायलट्स म्हणून आल्या आहेत, ट्रान्सपोर्ट आणि हेलिकॉप्टर पायलट्स म्हणून आधीच होत्या आणि बाकीच्या सगळ्या ब्रांचेसमध्ये दे आर डुईंग एक्सिलंट वर्क. जर आयुष्य पुन्हा सुरू झालं, 16 वर्षाचा नितीन पुरंदरे, विंग कमांडर नाही बट नितीन पुरंदरे, तर पुन्हा एअरफोर्स, तेच विंग्स, तेच मेडल्स. काही शंकाच नाही त्याच्यामध्ये. हे आयुष्य लाभलं ही देवाची कृपा असं म्हणणार मी. आणि पुन्हा जर का रिपीट करायला लागलं तर मी जास्ती काही चेंज नाही मागणार. मे बी कुठे माझ्याकडनं चुका झाल्या असतील किंवा कुठे काही झालं असेल तर फक्त तेवढं फक्त रेक्टिफाय करावंसं वाटेल मला. पण जे आयुष्य जगलो त्यासाठी आय गॉट नो रिग्रेट्स. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. आणि येस, इट वॉज गुड. तरुणांसाठी, मुलींसाठी, त्यांच्या आईवडिलांसाठी विंग कमांडर नितीन पुरंदरे काय संदेश, काय उपदेश देणार? पहिली गोष्ट म्हणजे पोरांना फ्रीडम द्या सुरुवातीपासून. ते फार महत्त्वाचं आहे. लेट देम चूज देअर कॅरियर. आणि इफ त्यांना मिलिटरीमध्ये यायचं असलं तर आजकालची मिलिटरी इतकी डेव्हलप्ड आहे की पहिली गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही टेक्नॉलॉजी जर का जगामध्ये इंट्रोड्यूस होती तर ती सगळ्यात आधी मिलिटरीमध्ये होती. असं नका समजू की मिलिटरीमध्ये जाणं काही म्हणजे जुन्या काळाच्या लोकांना वाटायचं की कशाला पाठवायचं, तिकडे अडकून जाईल. आजकालची मिलिटरी खूप चांगली मिलिटरी आहे, खूप वेल पेईंग आहे, खूप चांगल्या फॅसिलिटीज आहेत आणि जो सॅटिस्फॅक्शन इथे मिळतो तो बाकी कुठेच मिळणार नाही. विंग कमांडर नितीन पुरंदरे, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आला, चर्चा केली. आम्हाला नेहमी आम्ही जे म्हणतो, आम्हाला अभिमान वाटतो की एका युनिफॉर्म्ड ऑफिसर किंवा युनिफॉर्म्ड एअर वॉरियर जवानांशी बोलताना, आणि तुम्ही आमच्या देशाची सेवा केली, हा उद्देश, हा संदेश दिला, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला थँक्यू किंवा गर्वाने, अभिमानाने म्हणू की सलाम वर्दी आपली. थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना असेच आमचा हा कार्यक्रम सलाम वर्दी बघत राहा, कारण त्याच्यातनं वेगवेगळ्या गोष्टी निघतात. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि बाकीच्या जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या आम्ही तुमच्यासमोर आणणारच आहोत. त्याच्यातनं तुम्हाला प्रेरणा मिळणार. जे तरुण आहेत आणि मुली, त्यांना आज नितीनने म्हटल्याप्रमाणे आर्म फोर्सेस जॉईन करण्याची संधी भरपूर आहे. आपण पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत जय हिंद.